नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिलवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 1 जुलै 2024 वार सोमवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज बटाट्यांच्या दरामध्ये आपल्याला काय बदल झालेला पाहायला मिळतो का? तर आपल्यासोबत या ठिकाणी आपल्याला व्यापारी आहेत, त्यांच्यासोबत आपण आज आडतदार व्यापाऱ्यांना पूर्ण माहिती विचारणार आहे। त्याचबरोबर आज बटाट्यांच्या गाड्यांची आवक आपल्याला काय पाहायला मिळते, त्याचबरोबर बटाट्यांच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला चढ उतार पाहायला मिळण्याचं कारण काय या ठिकाणी आपण त्यांच्यासोबत आज जाणून घेणार आहोत। तर चला तर पाहूयात। त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तर चला तर पाहूयात की आज मार्केटमध्ये आपल्याला काय परिस्थिती पाहायला मिळते। आपल्याला साधारणतः गाड्यांची आवक आपल्याला काय मिळाली आज पाहायला? 30 गाडी आहे, 15 बॅलन्स आणि 15 रुपये। तर या ठिकाणी आपल्याला गाड्यांची आवक आहे। त्याबरोबरमध्ये आज जे दर चालू आहे सध्या काय चालू आहे? 22 ते 28 29 रुपयापर्यंत तशी क्वालिटी जशी आहे। आणखी माल आले 22 ते 25 रुपये, बाकी एव्हरेज माल 25-26 रुपये आणि चांगले असेल तर 27-28 ते 29। तर मार्केटमध्ये म्हणजे कमी क्वालिटीचा माल जास्त आपल्याला पाहायला मिळतो, जास्त 80% मालाची क्वालिटी जी आहे ती कमी आहे। तर बटाट्यांची क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला आज दर पाहायला मिळते। तर जो बटाटा आहे आपल्याला तो कोणत्या व्हरायटीचा आपल्याला बटाटा पाहायला मिळते? व्हरायटी म्हणजे त्याच्यामध्ये 3 जाती, 302 M1 आणि 37-97। सगळ्यात जास्त मागणी 37-97 तर भावात कामणारे बटाटे 37-97। पूर्ण जो बटाटा आहे हा कुठला आहे? आग्रावरला आहे? आग्र्यावरूनच येतो सगळे क्वालिटी, ही तिन्ही क्वालिटीचे बटाटे आग्र्यावरूनच येतो। आग्रा बटाट्याची आवक आपल्याला या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर पण या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळतात। तर येणाऱ्या काळामध्ये थोडासा दरामध्ये आपल्याला काही बदल पाहायला मिळू शकतो का? आवकनुसार बदल होऊ शकतो। आवक कमी झाली तर दर वाढू शकतात, आवक जास्त झाली तर दर कमी होऊ शकतो। तर आवक कमी जास्त होण्यावरती आपल्याला दरावरती या ठिकाणी आपल्याला परिणाम पाहायला मिळू शकतो। तर टोटल जे आपल्याला गाडीची आवक आहे आपल्याला साधारणतः 30 गाड्यांची आवक आहे। तर आज 15 गाड्यांची आवक आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर 15 गाड्या जे आहेत ते खालच्या शिल्लक असल्यामुळे या ठिकाणी पालखीचं आगमन आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी झाल्यामुळे थोडीशी ग्राहकांची संख्या आज कमी झाल्यामुळे आपल्याला दर जे आहे ते आपल्याला स्थिर आहेत। परंतु चांगल्या प्रकारे बटाट्यासाठी उठाव नसल्यामुळे या ठिकाणी मार्केटमध्ये थोडंसं आज 2 दिवसापर्यंत मंदीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं। तर या ठिकाणी आपण पाहू शकता गाड्यांची आवक आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला या ठिकाणी स्थिरता पाहायला मिळालेली आहे। तर त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील।